कृष्ण हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। कृते श्री गणकाचार्य त्रेतायां मुद्गलो मुनि द्वापारे भृगुव्यासौ च कलौ तु शंकर स्मृतम्। शंकरः शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः। सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छंकरधारिणम्। सदाशिवसमारम्भाम् शंकरा ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। आत्म्याबद्दलचं निरूपण सुरू आहे. आत्म्याची माहिती सांगणं चालू आहे. जो निर्गुण आहे, जो निराकार आहे, जो सर्व व्यापक आहे, त्याच्याबद्दलचं सांगणं चालू. गंमत आहे की नाही सगळी. म्हणून आजचा मंत्र आपण पुढे चालू करतोय. सपर्यगात् शुक्रम अकायम अव्रणम अश्नावीरम शुद्धमपापविद्धम कवि मनीषी परिभूः स्वयंभूर्याथा तच्छतोर्थान् व्यदधात् शाश्वतीभ्यः समाभ्यः. काल आपण बघितलं की आत्मा कसा आहे, सर्व व्यापक आहे, अपर्यगात. शुक्रम अत्यंत तेजोमय आहे, अकायम
आत्म्याला शरीर नाही. आणि अव्रणम, आत्म्याला क्षती नाही, आत्म्याचा नाश होत नाही किंवा आत्म्याची झीज होत नाही. दोनही मुद्दे लक्षात घ्या. आत्म्याची झीज होत नाही. असा आत्मा मी आहे. माझी झीज होते का? नाही. मला मरण आहे का? नाही. मरण शरीराला, स्वरूपाला मरण नाही, चैतन्याला मरण नाही, आत्म्याला मरण नाही. सगळे शब्द एकाचेच आहेत. मग मला जर कधी मरण नाही तर मला मरणाचं दुःख असावं का? मरणाचं दुःख असते का? मरणाचं भय असत. मरणाचं भय असत आणि मी जाईल याचं दुःख असत. बारकावा जर बघायचा झाला तर मरणाचं भय असत आणि मरण समयी होणाऱ्या ज्या यातना किंवा माझ्या अस्तित्वाचा काय होणार आहे, खल्लास, त्याचं दुःख. शहाण्याला असं दुःख नसतं. वेड्याला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. वेड्याचे प्रकार अनेक. +1 वेडा, +2 वेडा, +3 वेडा. +1 वेडा म्हणजे मी झाल्यावर, मी गेल्यावर माझ्या घराचं कसं काही बिघडत असते का हो घराचं? पण आम्हाला काय वाटतं, घरचे काय म्हणतात? कधी एकदा याला काय वाटतं, आपण गेल्यावर आपल्या घराचं कसं होईल. दुसरं +2 वेडा काय, हे सगळे जे लोक आहेत ज्यांना माझ्याशिवाय राहत नाही त्यांचं कसं होईल. +2 वेडा. आणि ट्रिपल+ वेडा काय, देशाचं कसं होईल. कोणी गेल्याने कोणाचं काहीही बिघडत नाही. म्हणून सूर्य उगवतील, माहिती आहे ना, भारा तांबे जन पळभर म्हणतील हाय हाय. का बरं हाय हाय म्हणतात? आजचं काम सगळे सोडून तिकडे मला जायची वेळ आली म्हणून हाय हाय असत. असं फार लोकांना दुःख होत असतं, असं मनामध्ये समजण्याचं कारण नाही. पण तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं की आम्ही गेल्यावर लोकांनी रडलं पाहिजे, घाय मोकळून रडलं पाहिजे, ढसा ढसा रडलं पाहिजे. आणि आता आमचं कसं होईल असं लोकांना वाटलं. वेडा क्रमांक 3. त्याच्यामुळे मी अव्रण आहे, मी मरत नाही, मला मरण नाही. मरण देहाला आहे, मी देह नाही, मी आत्मा आहे. हा निर्णय कालपर्यंतचा पक्का आहे ना. असा आत्मा स्नायू रहित आहे, हाड रहित आहे, अजून काय, नसा शिरा रहित आहे, तो मी आहे. असा आत्मा शुद्ध आहे, मी विमल आहे, मी निर्मल आहे. निर्मल शब्द जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत निर्मल शब्द म्हणणं हा पोपटपंची आहे. विमल शब्द न समजून घेता विमल म्हणणं ही पोपटपंची आहे. शुद्ध शब्द न समजून घेता शुद्ध म्हणणं ही पोपटपंची आहे. आत्मा शुद्ध का बरं आहे? आत्म्यामध्ये मिसळण्यासाठी आत्म्या व्यतिरिक्त दुसरा पदार्थ
पदार्थ शब्द वापरतो. दुसरी वस्तू नाही. आत्म्याशिवाय दुसरं काहीही नसल्यामुळे आत्म्यात भेसळ होऊ शकत नाही, केल्या जाऊ शकत नाही. कारण करणारा लागेल, करणारी वस्तू लागेल. आत्मा एकमेव अद्वितीय सर्व व्याप्त असल्यामुळे ब्रह्मामध्ये भेसळ नाही, आत्म्यामध्ये भेसळ नाही. म्हणून आत्मा शुद्ध आहे, म्हणून मी शुद्ध आहे. जर मी शुद्ध आहे तर अंतःकरण कसं ठेवावं लागेल सांगा. मग मला डावपेचानी वागता येईल का? डावपेचानी वागणाऱ्याला काय म्हणतात? प्रत्येक गोष्टीच्या पदव्या असतात. डावपेचानी वागणाऱ्याला शकुनी म्हणतात. काय म्हणतात? आणि आता तो फार जुना काळ झाला, ज्याला महाभारत नसेल आठवत, त्याला काय सांगायचं समजावून? डावपेचानी वागणाऱ्याला काय म्हणतात? राजकारणी म्हणतात. बस. राजकारण्याचं कसं असतं? तो कोणत्या पक्षात केव्हा उडी घेईल आणि हीच योग्य वेळ आहे. काय म्हणतात? हीच योग्य वेळ आहे, दुसरी वेळ योग्य नाही. काही काही लोकांचं नेहमी ठरलं असतं, आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी इतक्या टोकाला जातात की काय म्हणतात? यही जिहाद का समय है, अब समय गमाना. हीच वेळ आहे की या पार्टीतून त्या पार्टीत जायला पाहिजे. देशाचं आणि जनतेचं भलं करण्यासाठी. वाक्य काय? भलं कोणाचं होत असतं? फक्त याचं. पण बोलायचं कसं? देशाचं आणि जनतेचं भलं होण्यासाठी हीच वेळ पार्टी बदलण्याची आहे. पहिले 2.5 वर्ष वेळ नव्हती, कारण आम्ही तिथे मंत्री होतो. आता आम्हाला काय झालं? अडचणी निर्माण झाल्या, म्हणून मग दुसरीकडे मंत्री होता आलं पाहिजे, म्हणून हीच वेळ योग्य. याला शकुनी म्हणतात. आणि शकुनीची शिकार होणाऱ्यांची शक्यता फार असते. आम्ही पण शिकारी आहोत का हे बघायचं. भावनेमध्ये आम्ही कधी वाहून जाऊ हे काही सांगता येत. आजच्या विषयाला सुरुवात करूया. हा कालचा विषय झाला. काका कालच्या विषयाबद्दल काय म्हणतात? येथ अविद्या मळ नाही, म्हणून निर्मळ राही. सहजची कारण देही गोवी नसे. त्याला 97 नंबरची ओवी आहे. अविद्या रूपी मळ त्या ठिकाणी नाही, म्हणून त्याला निर्मळ असं म्हणतात. 3 गुणांचा मळ. अविद्या नाही म्हणजे काय? मी देह आहे असं वाटत नाही, देहासक्ती वाटत नाही, देह माझा आहे असं वाटत नाही, देहाशी माझा संबंध आहे असं सुद्धा वाटत. अविद्याग्रस्ताला मी देह आहे असं वाटत, आणि बद्धाला मी देहच आहे असं वाटत. बद्धाला मी देहच आहे असं वाटत. मग अविद्येचा मळ ज्या ठिकाणी नाही, म्हणून निर्मळ राही. म्हणून मी निर्मळ आहे. मग आता निर्मल देश हमार मध्ये निर्मल समजला की नाही समजला? समजला पाहिजे आणि समजून म्हटला पाहिजे, नाहीतर म्हणण्याचा काळ व्यर्थ जातो, फुकट जातो. एवढ्या काळात आम्हाला जे काही प्राप्त व्हायला हवं होतं ते न होता आम्ही फक्त काय करत राहिलो? म्हणत राहिलो. म्हणत राहिल्यामुळे समजत नाही, आणि समजलं नसल्यामुळे वागता येत नाही. वागलं नाही तर अनुभवाला येत नाही. किती टप्पे राहिले? 20 वर्ष कामी आले की वाया गेले? आता 2 जणांचा मोबाईल अनम्यूट आहे. एक आहे एस आणि दुसरा आहे जे. एस आणि जे दोघांचे म्यूट करा.
नाव घेत नाही. येथे अविद्या मळ नाही म्हणून निर्मळ राही. आणि दुसरा एस, तुम्हा लोकांचं चित्र दिसलंय आता सगळं. येथे अविद्या मळ नाही म्हणून निर्मळ राही. सहजची कारण देही गोवी नसे. आता आजचा शब्द आहे अपापविद्धम. काय शब्द आहे? अपापविद्धम म्हणजे धर्माधर्मादी पापरहितम. धर्मा धर्मादी पापरहितम. धर्म आणि अधर्म आदी पापरहितम म्हणजे काय हो? धर्माधर्मादी पापरहितम. आत्म्याला कोणता धर्म आहे हो? आत्मधर्म नावाचा धर्म आहे का? नाही. आत्म्याला अधर्म आहे का? आत्म्याशिवाय जर दुसरं काही नाहीच तर आत्म्याला धर्म आणि अधर्म नावाची गोष्ट असू शकते का? जिथे धर्म आणि अधर्म नाही तिथे पाप आणि पुण्य असू शकतं का? आणि जिथे कर्म नाही तिथे कर्माचं फल असू शकतं का? तिथे कर्माशक्ती असू शकते का? तिथे कर्तृत्व असू शकतं का? तिथे भोक्तृत्व असू शकतं का? आणि जिथे कर्माशक्ती नाही, कर्तृत्व भोक्तृत्व नाही, जिथे कर्मच नाही तिथे कर्माचं फल असू शकतं का? नाही. म्हणून आत्मा कर्माच्या अतीत आहे. म्हणून तो अपापविद्ध. म्हणून आत्म्याला पाप लागण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. आत्म्याला पुण्य मिळत नाही. आत्म्याला मुक्ती सुद्धा मिळत. कुठे चालू आहे विषय आणि कोणत्या स्तरावर चालू आहे विषय, कोणत्या दर्जावर चालू आहे विषय, नीट लक्षात ठेवा. लिहिण्यापेक्षा थोडस माझ्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल. आणि म्हणून येथे कर्मची काही नाही, पुण्य पाप घडेल काही, पाप पुण्यासी आवई कानी न पडे. आवई म्हणजे जांभळी. पाप पुण्याची जांभळी सुद्धा कानावर येत नाही. का बरं कानावर येत नाही? कारण आत्मा एकच असल्यामुळे तिथे दुसरी वस्तूच नाही. त्यामुळे तिथे कर्म घडण्याची शक्यता नाही. म्हणून कर्मासक्ती होण्याची शक्यता सुद्धा नाही. म्हणून कर्तृत्वासक्ती होण्याची शक्यता नाही. म्हणून भोक्तृत्वासक्ती होण्याची शक्यता नाही. म्हणून कर्माचं फळ मिळण्याची शक्यता सुद्धा नाही. म्हणून आत्मा कर्माच्या अतीत आहे. म्हणून तो पाप पुण्याच्याही अतीत आहे. म्हणून तो मुक्त आहे असं म्हणण्याचं सुद्धा कारण नाही. कारण तो बंधनात नव्हता. जो बांधलाच नाही तो मुक्त आहे कसं म्हणायचं? मग आता संचित प्रारब्ध क्रियमाण कोणासाठी हो? जीवासाठी, आत्म्यासाठी नाही. म्हणून आत्मा काय आहे? अपापविद्ध आहे. पाप आणि पुण्याच्या अतीत आहे. अपापविद्ध. जिथे कर्तृत्वच नाही तिथे त्या कर्तृत्वाचं फल मिळेल का? जिथे कर्तेपणच नाही तिथे सत्कर्म आणि दुष्कर्म नावाची गोष्ट घडणार आहे का? सूर्य उगवला. सूर्य उगवल्यानंतर सूर्य उगवल्यामुळे एकाने काय केलं? दान दिलं. पुण्यकर्म केलं की नाही? दुसऱ्याला रस्त्याने जाताना माणूस दिसला, त्यांनी त्या माणसाला मारून टाकला. सूर्य उगवला नसता तर माणूस दिसला असता का? दिसला नसता. मग आता
दान देण्याचं पुण्य सूर्याला मिळालं का आणि खून करण्याचं पाप सूर्याला लागतं? हे सांगा मला. का? कारण उगवल्यानंतर दान देणे ही क्रिया सूर्याने करून घेतलेली नाही. दान देण्याचा किंवा खून करण्याचा करता सूर्य नाही, म्हणून कर्तृत्व सूर्याकडे नाही, म्हणून पाप पुण्य सूर्याकडे नाही. जिथे कर्माशक्ती नाही, जिथे कर्तृत्वाशक्ती नाही, जिथे कर्तव्याशक्ती नाही, तिथे भोगाशक्ती नाही, जिथे फलाशक्ती नाही, तो पाप आणि पुण्याच्या अतीत आहे. म्हणून अपाप विद्धम, म्हणून भाष्यकारांनी म्हणजे पूज्य भगवत्पादांनी धर्माधी पापरहितम असं, धर्म आणि अधर्म आधी पापरहितम, म्हणून आत्म्याला प्रारब्धही नाही, संचितही नाही आणि क्रियमाणही नाही, कारण त्याला कर्मच नाही. म्हणून पाप कोण करतो? जीव करतो. आत्मा अपाप विद्ध आहे. आत्म्याकडून पाप घडत नाही. हात पाय नाक कान डोळे ज्याला नाही, आत्म्याला विचार आहेत का हो? नाही, कारण त्याला बुद्धी नाही. मग आत्म्याकडून पाप होण्याची शक्यता नाही. पाप कोणाकडनं होतो? जीवाकडं. म्हणून आत्मा अपापविद्ध आहे. असा आत्मा मी आहे, म्हणून मी अपापविद्ध आहे. जीव का बरं पाप करतो? जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आता वासना आली की त्याच्या आहारी जाऊन पाप होत, तिच्या आहारी जाऊन पुण्य होत. सद्वासना असेल तर पुण्य होईल, सत्कर्म घडेल. दुर्वासना असेल तर पाप घडेल. मग वासना, वासनेतून बुद्धी, बुद्धी मनाच्या माध्यमातून इंद्रियांमध्ये प्रविष्ट होते आणि इंद्रिय विषयांमध्ये जातात. कळताय? वासना, वासनेतून बुद्धी, बुद्धीतून मन, मनातून इंद्रिय आणि इंद्रियातून विषय. आणि मग हा विषय चांगला आहे किंवा वांगला आहे असं वाटतं. मग आता पुढे काय होतं? पुढे काय होतं ही प्रक्रिया? आता हे तर गेलं, वासनेतून कुठे गेली? बेस्ट खेळ कोणता? वासना सांगतो, नाही तर तो बेस्ट खेळ आहे असा अर्थ नका घेऊ. वासने, आपल्याला जी वासना असते त्याच्यावरून आपल्याला वाटतं, आहे की नाही? गोल्फ आपल्याला छान गेम आहे असं वाटतं का हो? काय नुसतं एवढं मोठं मैदान आणि तो कोणीकडून त्या हॉकी सारखं चेंडूला मारतो आणि एवढ्याशा गड्ड्यात तो चेंडू जातो. ज्याला गोल्फ समजत नाही त्याला असं वाटतं. पण वासना जिथे आहे तिथे मग ते चांगलं वाटतं. क्रिकेट, नाही नाही नाही, पाहिलं पाहिजे. का बरं पाहिलं पाहिजे? आजच्या मॅचवर फायनलचा निर्णय अवलंबून आहे. झालं, मग आता बुद्धीने ठरवलं भारत फायनलला जातो की नाही, एवढं पाहिलंच पाहिजे. मग आता रात्र उशिरा झाली तरी पण काय करणार? मॅच बघणार. आता बघणार तर काय झालं? ते काय सहजासहजी हारतात होय? ते चिवट खेळले. चिवट खेळले की आमची इकडे दडदड वाढली. वासना कुठे गेली? बुद्धीमध्ये गेली. बुद्धी कुठे आली? मनामध्ये आली. मन कुठे आलं? इंद्रियांमध्ये आलं. डोळ्यांमध्ये, डोळे कुठे आले? विषयांमध्ये आले, टीव्ही मध्ये. आता हे सगळं बरोबर जंत्री जुळली. आता आमच्या मनाची धडधड सुरू झाली, हृदयाची. पुढे काय होतं? विषय इंद्रियांच्या मार्फत म्हणजे टीव्ही, डोळ्यांच्या मार्फत कुठे जातो? मनामध्ये जातो. मन बुद्धीला रिपोर्टिंग करतं. बुद्धी निर्णय घेते. जिंकू शकतो, पण हा खेळाडू गेला तर जिंकू आणि हा नाही गेला तर काय होईल? हारण्याची शक्यता आहे. कायच करावं? थोडेसे जास्त रन असते तर काही बिघडत होतं का? पहा ना आता हे कसे खेळून राहिले. आणि जर आपण हरलो तर आपली मुलाखत कोणाबरोबर होणार? एकदा जिंकलो म्हणून काय झालं? एकदा पावसातून वाचलो म्हणून काय झालं?
पुन्हा ती बुद्धी कुठे येऊन पोचते, निर्णयाला येऊन पोचते आणि मग जे काही करते त्याला पाप किंवा पुण्य असं म्हटल्या जातं. मग ज्ञानी पुरुषाची कर्मातील कर्तृत्व भोक्तृत्वासक्ती नसल्यामुळे, बुद्धीचा निराश झाल्या असल्यामुळे ज्ञानाला पाप पुण्यात्मक कल्पना शिवतच नाही, स्पर्शच करत. कळताय का? म्हणून ज्ञानाकडनं पाप किंवा पुण्य घडत नाही. घडत नाही की घडत? घडत, पण त्याला ते लागू पडत नाही. काय म्हणताय? घडत, पण त्याला लाग पडत नाही, कारण तो त्या कर्मात आसक्त नसतो. त्याला ती कर्मासक्ती नसते, त्याला ती फलासक्ती नसते. म्हणून ज्ञानाकडनं जर चूक घडली तर त्या चुकीचं फळ पाप हे आहे. सत्कर्म घडलं, सत्कर्माचं फळ पुण्य हे आहे. दोन्ही त्याला लागत नाही, मग त्याची वाट काय? शंकराचार्यांनी त्याचा तत्वबोध मध्ये निवाडा करून दिला आहे की संतांची जे निंदा करतात त्यांना त्यांच्या हातून घडलेल्या पापाचा फळ भोगावं लागतं, आणि संतांची जे स्तुती करतात त्यांना पुण्याचं फळ भोगावं लागतं. संतांपासून दोनही निघून जात. म्हणून जीवन मुक्ताला पाप पुण्य लागत नाही. म्हणून संतांची निंदा तरी करू नका. तुम्हाला संतत्व नाही कळलं तर त्यांचं जे आहे ते असू द्या, पण हे यांना काय महाराज म्हणतात का, हे असे असतात का, आपल्याला काही हे पटत नाही, पटणार नाही. निंदा तरी करू नका. जर निंदा केली तर त्यांचं पाप तुमच्या मस्तकी आल्याशिवाय राहत नाही. कवी स्वतःला फार तिस्मारखा समजत असतात आणि असतात सुद्धा. जो जो वरी पहावे तो गगनची लागे बघा, तया ते त्याही वरी उरावे सर्व श्रेष्ठे. कवी कसे आहेत? क्रांतदर्शी ही सर्व किती. कवी क्रांतिदर्शी आहे. कवींना सगळं कळतं, कवींना पुढचा पण अंदाज येतो. आणि म्हणून म्हटलं आहे न अन्यथा अस्ति द्रष्टा इति श्रुते. हे कवी कसे आहेत? भूतकाळ तर कवींना दिसतोच, आपल्यालाही दिसतो. वर्तमान काळ कवींना कळतो, आपल्यालाही कळतो. आणि भविष्य काळही कवींना कळतो. म्हणून कवी सर्व श्रेष्ठ आहेत, म्हणून ते सर्व साक्षी आहेत, म्हणून ते सर्व द्रष्टे आहेत. म्हणून आत्म्याची आणि कवीची तुलना केली. आत्म्याला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ एकाच वेळी कळतात. का बरं हो? आत्म्यासाठी काळच अस्तित्वात नाही आहे, तो कालातीत आहे, तो सर्व काळात आहे. आता कालातीत म्हणत असताना कालातीतचा अर्थ घेतला पाहिजे. तो सर्व काळामध्ये आहे आणि सर्व काळात निर्माण होणारी सृष्टीही पाहतो, संहारही पाहतो आणि सृष्टीचं चलनवलनही पाहतो. म्हणून आत्मा कसा आहे? सर्व द्रष्टा आहे, सर्व साक्षी आहे. कवी तसाच असतो. आणि असा कवी असल्यामुळे आत्म्याला कवी ही अशी पदवी दिली आहे. त्याला सर्व साक्षी म्हणतात, सर्व द्रष्टा म्हणतात, सर्वदर्शी सुद्धा म्हणतात. मी बरोबर सांगतोय की नाही? पुस्तकात तपासून घेता याचा मला आनंद होतो. त्या निमित्त आपण बरोबर ट्रॅकवर आहोत की नाही हे मला सुद्धा अंदाज घ्यायला सोपं पडतं. म्हणून आत्मा कवी ही क्रांतदर्शी, सर्व दिसे विश्वचक्षुषी, मनबुद्धी ते प्रकाशी, सर्वज्ञ असे. आत्मा कसा आहे? क्रांतदर्शी आहे आणि म्हणून आत्मा सर्वज्ञ आहे. लक्षात ठेवलं पाहिजे. आत्मा कसा आहे? सर्वज्ञ आहे. मुक्त सर्वेश ईश्वर, तैसे जया जया अधिकार. तो सर्वज्ञ आहे आणि म्हणून तो बुद्धीला प्रकाश करतो.
सगळ्या काळामध्ये अस्तित्वात असतो असा आत्मा सर्वज्ञ आहे. म्हणून उपनिषदाचे द्रष्टे जे मंत्रचे द्रष्टे आहेत त्यांना कवी म्हटले. उपनिषदाच्या मंत्रांचे जे द्रष्टी आहेत त्यांना कवी म्हटलं आहे. आम्ही कवी कोणाला म्हणतो? टलाट पलाप त्याला कवी म्हणतात. कवी आत्मस्वरूपाविषयी वर्णन करतात. चंद्र, सूर्य, वारे, नद्या याचं वर्णन करणं हे खरं कवित्व नव्हे. आता एक छान SMS दिला, जे न देखे रवी ते देखे कवी. आता मेसेज आला, त्यांचं नाव वाचायचं राहिलं तेवढ्यात मेसेज निघून गेला. जे न देखे कवी ते देखे रवी, जे न देखे रवी ते देखे कवी. उलट झालं होतं. सॉरी या, कोणी कवी असेल तर त्याला वाईट वाटेल, पण कवीनी आत्म्याचं वर्णन करायला हवं. कवीनी स्वरूपाचं चिंतन करायला हवं. जगताच्या चिंतनात रमणं हे कवित्वाची खालची पायरी. स्वरूपाच्या चिंतनात असणं ही कवित्वाची खरी कवित्वाची कसोटी आहे. तिथलं कवित्व आम्हाला करावं असं वाटत काही, कारण ते पेपरला येत नाही, त्यांनी प्रसिद्धी मिळत नाही. आता आली गडबड सगळी. हे सगळं प्रसिद्धीसाठी. आजकाल प्रभावी माध्यम मीडिया आहे असं म्हणतात. आता जो मीडियाला विकला म्हणजे पैसेच घेतले पाहिजे असं नाही, पण मीडियावर कसं येईल याच्या चिंता ज्याला लागली त्याचं आत्मस्वरूपाचं चिंतन हरवलं एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून कवी पुढे म्हणतात स्वयंभू. काय म्हणतात? स्वयंभू. आता स्वयंभू म्हणजे काय हो? स्वेच्छेने प्रगटणारा. भूभवती म्हणजे होणे. स्वयंभू म्हणजे स्वयंभवती इति स्वयंभू. स्वतःहून जो कायम असतो त्याला स्वयंभू म्हणतात. काका म्हणतात, यासी नसे माता पिता, जन्मस्थळासी नसे वार्ता, जन्म काळ नये सांगता, स्वयंभू असे. आई वडील नाहीत, आत्म्याला आई वडील नाहीत, कारण आत्म्यापूर्वी कोणी नव्हतं. त्याचा जन्मस्थळ नाही, त्याचा जन्मकाळ नाही, मग त्याची पत्रिका करता येईल का? आणि मी आत्मा असेल तर मला माझी पत्रिका पाहावीशी वाटावी का? पत्रिका पाहावीशी वाटणं म्हणजे मी जीव आहे हे पक्क झालं. पत्रिका ठासून ठासून सांगावीशी वाटणं म्हणजे सांगणाराही जीव आहे हे पक्क झालं. आणि या दोनचा संबंध जो जोडून घेतो, मी सांगितलं तसंच झालं आणि हो सांगितलं होतं तसं झालं, तो कायमचा जीव. जीव दशा, ज्याची दशा असते. दशा कशाला म्हणतात? सतरंजीचे धागे धागे निघतात त्याला दशा म्हणतात. जीवनात हे असे धागे धागे तोडल्यासारखे होतात, त्याला दशा असं. दशा या नेहमी दुःख देणाऱ्या. म्हणून जीव हा दुःखाचा भोगता आहे. आणि म्हणून मी स्वतःच स्वरूपाने तयार होणारा, म्हणून मी नित्यमुक्त आहे. स्वयं एव भवती इति स्वयंभू. ही व्याख्या सांगितली मी आत्ताच. स्वतः स्वतःच्या रूपाने निर्माण होतो. तो आद्य आहे, अजन्म आहे, अमर आहे. काका म्हणतात, सर्वत्र तया ते राहावे, पाहो तेथे असावे, वरीच्या उपरी उरावे, स्वयंभूषणे. आत्मा मुक्तीची आत्म्याला आवश्यकता नाही, कारण आत्म्याला जन्म झाला नाही. आत्मा सर्वज्ञ आहे, कारण तो तिन्ही काळामध्ये वास्तव्य करतो. आणि नियामकही आहे, कारण तो सुसूत्रता सांभाळतो. आणि म्हणून तो स्वयंभू आहे, स्वसंवेद्य असं म्हणतात. म्हणून आत्म्याला जाणण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज नाही. म्हणून मग काय म्हणतात? बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन. काय गोड म्हणतात आहे भगवंत. अर्जुनाला सांगतात बहुनी मे व्यतीतानी,
जन्मानी तव चार्ज तान्यहम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ पर्यंत. तू नाही जाणत, पण तुझे अनंत जन्म मला माहिती आहे कसे घालवले. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव. अर्जुना, तुझ्या सगळ्या गेलेल्या गत जन्माचं मला ठाव आहे, आणि मी तेव्हा होतो. नत्वम वेत्थ परंतप. तरीही तू एवढा तपस्वी असला तरी अर्जुना, तुला ते ठाव नाही. पूर्वजन्म आठवतो का कोणाला? नाही. पण भगवंताला सर्व जन्म आठवतात. का आठवतात? कारण आत्मा सर्व काळामध्ये आहे, म्हणून भगवंत सर्व काळात आहे, म्हणून भगवंताला सगळं ठाव आहे. वेदांत कृद्वेद विदेव चाहम. काय आम्ही गीता वाचणार पण अर्थाकडे लक्ष देणार नाही. वेदांत वेद्य राम. काय वाक्य आहे रामरक्षेमध्ये? वेदांत वेद्यो सर्वेशा पुराण पुरुषोत्तम. पण आता एवढा अर्थ पाहून रामरक्षा म्हणेल तेव्हा ना, रामरक्षा म्हणून टाकली, पूजा करून टाकली. असं कधी म्हणत नाही की मी मुलीचं लग्न करून टाकलं, तो म्हणतो का? एकदा स्वतःचं लग्न करून टाकलं असं म्हणतो का? ते नाही, पूजा करून टाकली. रामरक्षा म्हणून टाकली, गीता म्हणून टाकली, उपनिषद म्हणून टाकलं. अरे जे तू टाकलं ते तुझ्या कामी कसं येईल? वेदांत वेद्यो सर्वेशः पुराण पुरुषोत्तम जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रम. इति एतानी जपे हे नित्यम इत्येतानी जपे नित्यम तो मद्भक्त श्रद्धयान्वित. काय हो, अटी आहेत, पण अटीनी रामरक्षा म्हणतो कुठे? श्रद्धेनी म्हणतो कुठे? माझा भक्त मी होतो कुठे? बरोबर इति श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य उदकौशिक ऋषी सुरू करायचं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा सुरू करायचं. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धरा संपवायचं. असं करण्याने काहीही हाती लागत नाही. अहो, शुद्ध म्हणण्याचा अर्थच आहे त्याचे संस्कार अंतःकरणावर झाले पाहिजे. ते ठोके पडले पाहिजे भांड्यावर. ठोक्याचं भांडे होते पूर्वी. माझ्या अंतःकरणावर ठोके पडले पाहिजे की पाडून घेतले पाहिजे? आणि म्हणून नेमलेली कामं सुसूत्र पद्धतीने करता. सुसूत्र पद्धतीने असतं. मिलिटरीचं चालणं कसं असतं? नसेल पाहिलं तर 26 जानेवारीला रूट मार्च तरी बघायचा. त्यांचा डावा म्हणजे डावाच पाय, उजवा म्हणजे उजवाच पाय. हात जेवढा वर जायचा तेवढाच वर जातो. केवढी सुसूत्रता आहे भगवंताची! याच्यापेक्षा अधिक सुसूत्रता, याही पेक्षा अधिक सुसूत्रता भगवंताची आहे. पण मिलिटरीचं आम्ही कौतुक करतो आणि भगवंताकडे आम्ही पाठ फिरवतो. त्याची सुसूत्रता आम्ही बघतच नाही, आणि म्हणूनच ही सगळी गडबड आहे बघा. त्यांनी सगळं प्रजापतीकडे सोपवलेलं आहे. आणि म्हणून यासी नसे माता पिता जन्मस्थळाची नसे वार्ता जन्मकाळ नये सांगता स्वयंभू असे. असतची असे पाही असणे जया. आहे की नाही? परंतु आणखीन एक शब्द राहिला आहे, मनीषी. मनीषी म्हणजे मनसा ईशिता सर्वज्ञ हा ईश्वर हा इत्यर्थ हा इति मनीषी. जो मनाला प्रेरणा देतो, जो सर्वज्ञ ईश्वर म्हणजे चैतन्य होय. आत्मचैतन्याच्या सत्तेवर मन प्रेरणा घेत, नाही तर मन चाललंच नसतं. गाढ झोपेत मनाला प्रेरणा कोणाची मिळते? आत्मसत्तेची. मन इकडे तिकडे कसं धावतं? प्राणसत्तेवर. नेहमी लक्षात ठेवायचं, आत्मसत्ता स्थिर आहे,
अविकारी आहे. पण कार्यकारण संघात आला, प्रेरणा म्हणजे स्फूर्ती आत्मतत्व देतं. माझं मन आत्म्यामुळे चलायमान, माझा प्राण आत्म्यामुळे चलायमान, माझा डोळा आत्म्यामुळे बघतो. पण आत्मा त्याचा करता नाही. पुन्हा आला. समजून काय घ्यायचंय? आत्मा त्याचा करता नाही हे समजून घ्यायचंय. आता लोहचुंबक आहे आणि आजूबाजूला लोखंडाचे कण आहेत. आता ते लोहचुंबकाकडे आपोआप धावत येतात. त्यांच्या धावण्या न धावण्याचं श्रेय लोहचुंबकाला आहे का हो? तसं कर्तृत्व आणि अकर्तृत्व, मनाची हालचाल, मनाचा विचार, बुद्धीचा निर्णय, मनीषी म्हणजे अंतःकरणाबाबतचा विषय हा आत्म्याच्या प्रेरणेने होतो, सत्तेने होतो. म्हणून आत्मा अपापविद्ध आहे, म्हणून आत्मा अकर्ता आहे, म्हणून आत्मा अनासक्त आहे. आणि एवढं सगळं त्याचं असल्यामुळे तो शाश्वतही आहे. शाश्वतीभ्य. अजून शब्द कोणता आहे? शाश्वतीभ्य. शाश्वत शब्दाचा अर्थ होतो अनादि आहे आणि अनंत आहे. आद्य आहे आणि अनंत आहे. आद्य म्हणजे सृष्टी निर्मितीच्या आधीपासून आहे. अनंत म्हणजे प्रलयाच्या नंतर सुद्धा आहे. नाहीतर नाव अनंत आणि मी मरणार असं जर वाटत असेल तर व्याघात दोष होईल ना. अनंत नाव आहे तर मग काय करायचं? नावांच्या खूप गमती असतात. नाव असतं अमर आणि मग फोन करतात, अमर. जाऊ द्या, समजून घ्या, तुम्ही समजले आहात, तुम्ही शहाणे आहात तुम्ही तेवढे. शाश्वतीभ्य. आत्मा शाश्वत आहे, आत्मा अमर आहे, आत्मा अनंत आहे, आत्मा अनादि. अनादि आहे म्हटलं की अनंत म्हणा, आहे की नाही? आणि अजय आहे म्हटलं तर अमर आहे असं म्हणायचं. जोड्या बरोबर लागल्या पाहिजे. चुकीच्या जोड्या फक्त प्रपंचातच लागत असतात. परमार्थात चुकीच्या जोड्या चालत नाही. प्रपंचात चुकीच्या जोड्यांना बरोबर आहे असं समजून चालायचं. कोणीतरी असा हात वर करून सांगू शकतं का 5, 10, 15 वर्षाचा काळ झाल्यावर की आमची जोडी बरोबर आहे म्हणून? पहिल्या वर्षी विचारत नाही, कारण तो क्वालिफायच नाही होत पहिल्या वर्षी. 15 वर्षानंतर विचारायचं जोडी बरोबर आहे का? त्याचं उत्तर नाही असं येतं. आणि दोघांपैकी एक गेल्यानंतर विचारायचं ते पुन्हा आहे असं येतं. गंमत हेच आहे की लग्नानंतर सुरुवातीला विचारलं की अगदी योग्य, कसं जोडीला जोड, विचाराला विचार, काय सांगू असा दुसरा असूच शकत नाही जोड. आणि मग मधल्या काळामध्ये विजोड, आणि नंतर दोघांपैकी एक जण गेला की पुन्हा ते म्हणतात नाही हो आमची जोडी चांगलीच होती, इतकं काही वाईट नव्हतं, सगळं चांगलंच होत. त्यामुळे जोड आणि विजोड ह्या सुद्धा कल्पना आहेत. ह्या सुद्धा कल्पना आहेत. आपल्या मनाच्या घडणीनुसार समोरच्या रुळाची ट्रॅक नसली की विजोड आहे असं वाटतं. वास्तविक कोणीच विजोड असू शकत नाही आणि कोणीच जोडणाराही असू शकत नाही. जोडी आणि विजोड ही कल्पना आहे. माझ्या अंतःकरणाच्या घडणीनुसारच दुसऱ्याची घडण असली पाहिजे. अहो, माझ्या अंतःकरणाची घडण दुसऱ्या मिनिटाला तशी नसते. आत्ता वाटतं सत्संगाला जाऊ, तयारी करतोय, तेवढ्यात ढग आले. नाही नाही, ढग आले तरी आपण जाऊ. तेवढ्यात मित्राचा फोन येतो, अरे वन डे सुरू आहे, कुठे चाललास? आजच्या दिवस नाही गेलं तर कोणी म्हणणार आहे का तुला? जाऊ दे, काल रात्री एवढा जागलाय, सकाळी कुठे जातो आज? आजच्या दिवस आराम करू आपण. तुझंही म्हणणं बरोबर वाटत. मन सतत बदलत असतं, तर त्याला एक्झॅक्टली जोड मिळू शकेल का? म्हणून आपला अर्धांग विजोड आहे,
या भ्रमात कधीही राहू नये. माऊलींनी काय सांगितलं आहे? जरी आपुली वनिता कुरूप असे पाहता, ती जशी असेल तशी. कुरूप शब्दाचा अर्थ नुसत्या रूपाने घेऊ नका, कुरूप शब्दाचा अर्थ स्वभावाने सुद्धा घ्या. आमचं काय, आम्ही स्थूलाने अर्थ घ्यायला फारच तयार असतो. तरी सुद्धा धर्म तिथेच आहे, तिथेच संचार, तिथेच राहणं हा धर्म आहे. म्हणून विवाह हा आपल्याकडे काय आहे? धार्मिक संस्कार आहे. आणि धर्मा अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माला धरून असलेला, अविरुद्ध म्हणजे धरून असलेला, विरुद्ध नसलेला जो काम आहे तो मी आहे असं भगवंतांनी म्हटलं. म्हणून पती पत्नींचा मुक्त संचार धर्माला मान्य आहे, पण अन्यत्र मुक्त संचार मान्य नाही. आणि म्हणून मी कसा आहे? शाश्वत आहे. कुठल्याही कर्म आणि अकर्माचा माझा संबंध नाही, आणि मी कधीही संपणार नाही. जर मी शाश्वत आहे तर माझा वाढदिवस व्हावा का? आलं कोणा पैसे. अस्सल परमार्थ करायचा झाला, माझी 61, माझी 75वी, माझा सहस्त्र चंद्र दर्शन. फार मोठे मोठे शब्द असतात. आता 75वी करताना 70 झाली की असं वाटतं 5 वर्ष राहील की नाही राहील. मग 71वी करून घ्या. झालीच 71वी, पण अजून 3 वर्षाची काय भरोसा. 72वी करून घ्या, 73वी करून घ्या. 75वी झाली, सहस्त्र दर्शन झालंच पाहिजे. मी स्वयंभू आहे का हो? मी आत्मा आहे असं वाटतंय का हो? जर असं सगळं वाटत असेल तर मी आत्मा आहे असं वाटतं का? वाढ आणि घट ही उपाधिरूप देहामध्ये असते. माझा घट आणि वाढ याच्याशी जरा सुद्धा संबंध नाही. बाय बाय म्हणण्याची गरज नाही. देह जात असताना बाय बाय म्हणण्याची गरज आहे का हो? नाही. मग ज्यांना बाय बाय नाही म्हटलं त्यांनी रडायची गरज आहे का हो? मग देहो जाहो अथवा राहो, पांडुरंगी दुरुड भाव, याला परमार्थ म्हणतात. आणि आम्ही जाताना तुम्ही रडा. रडकासूरच फारच. भस्मासूर ऐकला असाल तुम्ही. हा रडकासूर कायम रडका. त्याच्या कविता सुद्धा रडक्याच असतात. स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकास केव्हा. रडका, रडका नाही, भयग्रस्त रडकी कविता आहे. पण आम्ही ती मनापासून म्हणणार, जोऱ्या जोऱ्याने गाणार, माईकवर. जाऊ द्या. ज्या वेळेला खरा अध्यात्म करायचा असतो, खरं जीवन जर आनंदाने जगायचं असेल तर उपनिषदांचा अभ्यास करा, भगवद्गीतेचा अभ्यास करा, ब्रह्मसूत्राचा अभ्यास करा, प्रस्थानत्रयीचा अभ्यास करा. आपलं जीवन आनंद रूप झाल्याशिवाय राहणार नाही. जोडीदार कसाही असला तरी, परिस्थिती कशीही असली तरी, आरोग्य कसंही असलं तरी, शेवटचा दिवस जरी असला तरी सुद्धा आहे ना. एका दिवसात स्वतःचा उद्धार करून घेतलाय. भैया नेहमी त्याची उदाहरणं द्यायची. कोणाचं? खटवांग राजा. एका दिवसामध्ये त्यांनी स्वतःचा उद्धार करून, 7 दिवसामध्ये परीक्षितांनी स्वतःचा उद्धार करून. याच्यापेक्षा जास्त दिवस आपल्याजवळ आहेत की नाही? कोणीच उत्तर देत. त्याला इलाज नाही. आमच्या मनामध्ये जर ती ओढ नसेल ना, तर आत्मतत्व आम्हाला प्राप्त होत नाही. आणि जर ओढ असेल तर आत्मतत्वाच्या प्राप्तीसाठी कुठेच जावं लागत नाही, कारण तो नित्य प्राप्त आहे, स्वयंभू आहे, शाश्वत आहे. तो हरवणार नाही. आणि म्हणून समाभ्य हा अनेक काळापासून तो आहे. समाभ्य म्हणजे कालापासून, अनादी कालापासून आहे. मग आता मी अनादी आहे असं म्हटलं
तर माझा वाढदिवस साजरा करता येईल का? तेरवी साजरी करता येईल का? तेरवी करू नका लिहिणारे असतात, पण ते वाढदिवस मात्र त्यांनी केलेला, मग खर्चासाठी करू नका म्हणतात. वाढदिवस मात्र झालाच पाहिजे. काय करावं? असं आहे. लोकांचीच इच्छा होती. लोकांच्या तोंडी कोणी घातला वाढदिवस? लोकांच्या तोंडी माझा वाढदिवस आहे हे कोणी घातलं? मी. वाढदिवसाची खुमखुमी काय शब्द आहे? त्या दिवशी खर्च झाला असं वाटत नाही. आपल्या वेळेला बरं, दुसऱ्याच्या वेळेला वाटतं. जेव्हा त्याला बॉक्स नेऊन द्यायचा असतो तेव्हा वाटतं काय आम्हाला वाढदिवसाला. पण आपल्या वाढदिवसाला मात्र खर्च झाला असं वाटत नाही. जास्त लोक जेवून गेले तरीही वाईट वाटत नाही, आनंदच होतो. असू दे, असं झाला एक दिवस खर्च होतच असतो. लग्नाला खर्च झाला तर वाटत नाही. मी आत्मा आहे असं वाटतं का हो त्याला? म्हणून वाढदिवस हा गाजावाजाने करायचा नसतो. संतांचा वाढदिवस गाजावाजाने करायचा. काय बोलूनच देऊ का? एक वाक्य सांगून देतो. भगवंताचा जन्मदिवस साजरा करतात. जीवन कसं जगलं पाहिजे याचा आदर्श भगवंतांनी घालवला, म्हणून भगवंताचा जन्मदिवस साजरा करतात. रामजन्म, कृष्ण जन्म, जन्मदिवस साजरा करतात. जन्माष्टमी, रामनवमी करतात की नाही करत? आणि मरण कसं साजरं करावं हे संतांनी शिकवलं आहे, म्हणून संतांच्या पुण्यतिथ्या करतात आणि अवतारांच्या जन्मतिथ्या. जीवन कसं जगलं पाहिजे, जन्म कसा घालवला पाहिजे अवतारांनी शिकवलाय, म्हणून अर्थ अवतारांच्या जन्मतिथ्या, जन्मदिन साजरे करतात. भगवंताचा जन्मदिन साजरा करतात आणि संतांचा पुण्यतिथी मृत्यूदिन साजरा करतात. हसत मुखाने कसं मरायचं संतांनी शिकवलं. डोळ्यात पाणी आणून नाही, रडविल्या सुरात नाही. आता आम्ही जातो, आमचा नाईलाज असतो, पण आता तुम्ही सांभाळून घ्या. तुमच्यावर सगळा विश्वास टाकत आहे. नाही टाकलं तरी काय करा? मग टाकत आहे तरी कशाला म्हणायचं? पण ते शेवटी बोलण्याची पण एक खुमखुमी असते. भगवंत म्हणतो याची वाचत जाऊ द्या. फार बडबड झाली आहे आयुष्यात. हरी बोला, हरी बोला, ना तरी अबोला, व्यर्थ गलबला करू नका. मग आता वाढदिवसात किती वेळ रमावं? संतांचा करावा आणि देवतांचा करावा. पण मी वाढत नाही आणि घटत नाही हा निर्णय आतमध्ये पक्का असला तर जमलं, नाही तर जमत नाही. परिभू आत्मचैतन्य सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्याला परिभू असं म्हणतात. आज भैयाची 2-3 वेळा आठवण झाली. उत्तमा पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः हा श्लोक ते म्हणायचे. परिभू शब्दाच्या व्याख्येमध्ये हा श्लोक येतो. नाही तर मग द्वाविमौ पुरुषौ लोके, पुरुष क्षरश्चाक्षर एवच, किंवा यस्मात क्षरमतीतोहम अक्षरादपि चोत्तम. एक 5 मिनिटं अधिक घेतो आणि एक 10 मिनिटं अधिक घेतो. शेवटचं चरण आहे. यथा तथ्योर्थान व्यदधात शाश्वतीभ्याः समाभ्याः. नीलाताईंसारखं स्वच्छ आणि बिनचूक मला म्हणता आलं नाही याची मला कल्पना आहे. त्याचा अर्थ आहे त्याच्या योग्यतेनुसार कामे वाटून दिलेली आहेत. आता आयुष्यभर केलेल्या कर्मानुसार काही मार्ग आखतात आणि त्या मार्गानुसार ते जीवनमुक्त होतात. त्यांना जीवनमुक्त असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना? जीवनमुक्त असं म्हणतात. कोणी श्रीकांत आहे त्यांनी म्यूट करावं. श्रीकांत. जीव मार्ग नसतो जीवनाचा. जीवनाचा मार्ग नसतो.
कोणत्या पद्धतीने वाटचाल केली, प्रत्येकाची वाटचाल इंडिव्हिज्युअल आहे. नारद भक्ती सूत्रात हे खूप सुंदर सांगितलंय. कसं सांगितलंय की जी डी असते ना, त्याच्या एका पॉइंट पासून वरच्या टोकापर्यंत प्रत्येक रेष वेगवेगळी जाते. आणि म्हणून म्हणून परमार्थाला मार्ग नाही, मार्गरहित पंथ म्हणजे परमार्थ. म्हणून त्याला शब्द आहे अनध्वग. काय शब्द आहे? अनध्वग म्हणजे मार्गरहित पंथ. आता जरा पुन्हा धक्का बसेल. नाव पाण्यावरून जाते, तिचा रस्ता दिसतो का हो? विमान आकाशातून जात, त्याचा रस्ता दिसतो का हो? तसा परमार्थाचा रस्ता दिसत नाही. प्रत्येकाचा रस्ता वेगवेगळा, प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल सगळी परिस्थिती वेगळी असते. आरोग्याची स्थिती वेगळी, वयाची स्थिती वेगळी, मनाची स्थिती वेगळी, आर्थिक स्थिती वेगळी, आजूबाजूच्या नातलगांची स्थिती वेगळी. त्यामुळे कुणाचाच मार्ग कुणासारखा असू शकत नाही, कुणाचंच घर कुणासारखं असू शकत नाही. पण वाटचालीतून मात्र सगळ्यांना जीवनमुक्ती मिळवता येते. याला सनातन वैदिक हिंदू धर्म असं म्हणतात. सनातन सतत नूतन आहे. हा राजकारण्यांसाठी सांगत नाहीये, आपल्यासाठी सांगतो आहे की मार्गरहित पंथ आहे, म्हणून याला अनध्वग असं म्हणतात. आणि म्हणून समजुतीपुरता मार्ग सांगावा लागतो, मग त्याला भक्ती मार्ग म्हणतात, त्याला ज्ञान मार्ग म्हणतात, त्याला योग मार्ग असं म्हणतात. पण मार्ग सुद्धा कल्पित आहेत, शास्त्र सुद्धा कल्पित आहे. मी उपनिषद सांगतोय हे विसरू नका. शास्त्र सुद्धा कल्पित आहे, म्हणून उपनिषद हे सुद्धा शास्त्र आहे. त्याचा आधार घ्यावा कल्पिताचा आणि एक वेळ काय करावं, फॉरगेट द सिस्टीम, नो द सिस्टीम. पहिले काय करायचं, अभ्यास करायचा, नो द सिस्टीम, नंतर यूज द सिस्टीम, नंतर सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे गेट द रिझल्ट, आणि मग फॉरगेट द सिस्टीम. अविद्या ते परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला. शास्त्राचा जर अभ्यास केलाच नाही तर शास्त्र निष्फळ आहे. विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला. शास्त्राचा उपयोग झाल्यानंतर, जाणून घेतल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, शास्त्राभ्यास पूर्ण झाल्यानंतर विज्ञातेतु परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला. आता त्या शास्त्राचा उपयोग नाही, ते निष्फळ आहे. अविज्ञाते परे तत्वे. आता समजलं का माझं म्हणणं? हो तर सगळेच म्हणतात, नाही तर कोणी म्हणत नाही. परंतु शास्त्राचा अभ्यास करणार नाही, केलं तर शास्त्र धरून ठेवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही शास्त्र, आमचं शास्त्र शास्त्री. अरे जर पाहिलाच नाही तर आरशाचा उपयोग नाही. पाहिल्यानंतर नीट भांग पावडर टिकला काय जे करायचं ते केलं की त्याच्यानंतर आरशाचा उपयोग नाही. आता सोडा की आरशा, नाही नाही हो मी आरशासमोरच उभं राहील. तसं आहे विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला. आता शास्त्राचा उपयोग नाही हो. अंधारात एखादी वस्तू दिसत नाही म्हणून टॉर्च लावला, अगदी बरोबर आहे, पण टॉर्च लावल्यानंतर ती वस्तू सापडली आहे, मग आता टॉर्चचा उपयोग नाही राहिला, आता बंद करू शकतो. आता आरशाचा उपयोग नाहीये, नट्टापट्टा झालेला आहे, आता आरशापासून बाजूला व्हा. विज्ञातेपि परे तत्वे शास्त्राधीतीस्तु निष्फला. तसा फॉरगेट द सिस्टीम हाही तेवढाच महत्वाचा भाग आहे. म्हणून शास्त्र सांगितलं आहे, आणि शास्त्र तोपर्यंत महत्वाचं आहे जोपर्यंत जीवनमुक्ती होत नाही. म्हणून भक्ती शास्त्र, म्हणून भक्ती मार्ग, म्हणून ज्ञान मार्ग. म्हणून या मार्गांनी वाटचाल करायची असते. पण ज्ञान आणि कर्म याचा समुच्चय नाही, नाही आणि नाही. पुन्हा ते लक्षात ठेव. मग आता कोणी ज्ञान मार्गाने चालावं,
पुत्र दारा आणि विवृत्त गृह देश किंवा जीवित दयाशी जो संपूर्ण विरक्त तो ज्ञानमार्गी. थोडक्यात घरदाराविषयी जो विरक्त असतो तो ज्ञानमार्गी असतो. आत्मा ब्रह्मरूपी जडे तेथ देह बुद्धी पडणे पडे. तो हे संन्यासीची घडे निसंशय. त्याची देहबुद्धी गळालेली आहे, तो ज्ञानमार्गी आहे. ज्याचं घरदाराविषयीचं चिंतन थांबलेलं आहे आणि जो विरक्त झाला आहे तो ज्ञानमार्गी आहे. दोनच मार्ग आहेत, एक ज्ञानमार्ग आहे आणि दुसरा कर्म मार्ग. कर्म मार्गाने भक्ती होते, त्याला पिप्पिलिका मार्ग असतो. मी शतवर्षे जगावे, पत्नी गृहादी असावे, 100 वर्ष आयुष्य मिळावं, बायका मुलं असावे, ऐसे वाटे जीवे भावे. बायका शब्दाचा अर्थ अनेक वचन घेऊ नका. जीवे भावे, ऐसे वाटे जीवे भावे, तो कर्म मार्गी. जेथे जया प्रेम भाव तेथेची तयासी ठाव. आत्म अनात्मी आत्मभाव कर्म मार्गी. त्याला खूप प्रेम वाटत. काय हो तुम्ही सद्गत झाले, काय हो तुमचं मन भरून आलं, तुमच्या डोळ्यात कुठेतरी मला आनंदाश्रू दुःखाश्रू तरळलेले दिसले. प्रेम मार्गी आहे, मग त्यांनी कर्म करत राहावं. त्याला वेळ लागणार. पिप्पिलिका म्हणजे मुंगी. मुंगीला जर झाडावरचं फळ तोडायचं असेल तर तिला जमिनीवरून चालत चालत जावं लागतं. चालता चालता 10 लोकांचे पाय तिच्या अंगावर पडले तर पुढचा जन्म घ्यावा लागतो. गड्डे येतात, दगड येतं, पाणी येतो, पाऊस येतो. त्यानंतर झाडावर चढता चढता वारा आला की पुन्हा खाली पडते. असं करता करता एक दिवस ती कधीतरी फळाला जाऊन झोंबते. कर्म मार्ग, याला भक्ती मार्ग असतो. आणि दुसरा पिप्पिलिका मार्गांना व्यतिरिक्त कोणता आहे? विहंगम मार्ग. या झाडावरून पक्षी उडी मारतो, त्या झाडाच्या फळाच्या देठावरच जाऊन बसतो. कुठे जाऊन बसतो? फळाच्या देठावर. तोच फळावर, फळाच्या देठावर म्हणजे फळावरच जाऊन बसतो, लगेच फळ खातो. याला ज्ञान मार्ग असं म्हणतात. पण इथे विरक्ती लागते, इथे विवेक लागतो, इथे अंतःकरणाची तयारी झालेली लागते. मन हाची आत्मा जया, वाणी विकार ही जया, विहित कर्मची तया उपदेशिले. खूप बोलावं असं वाटतं, खूप सांगावं असं वाटतं, मन सगळं मोकळं करून द्यावं असं वाटतं. त्याला मनच आत्मा वाटतं. त्याच्यामुळे त्याच्यासाठी कर्म मार्गच आहे. बोलत राहा. काही लोकांना तर अगदी ओकारी जशी कंट्रोलच्या बाहेर असते तसं बोलणं त्यांचं कंट्रोलच्या बाहेर. इकडे फुलस्टॉप द्यायच्या आधी तिकडे सांगायला तयार. हा फोन संपत नाही तर त्याला कळवायचं हा असं म्हणाला. कर्म मार्गी. मग आता त्यांच्या भाव असतात, त्यांचे भाव कमी असतात, भावना खूप असतात, मस्त उचंबळत असतात आणि त्या भावनांच्या लाटांवर यांचं आयुष्य खेळण्यात जातं. त्याच्यामुळे यांच्या जीवनात मुक्तीला फार वेळ असतो आणि सुखदुःखाचं साम्राज्य असतं. सुखाचंही साम्राज्य असतं आणि दुःखाचंही साम्राज्य असतं. सुखाचं साम्राज्य लक्षात राहत नाही आणि दुःखाचा पहाड कोसळला असं म्हणतात. सुख माणसाला कळत नाही, कारण की आत्मा सुखरूप असल्यामुळे सुख मिळालं यात काही विशेष नाही वाटत. आम्हाला रोज जेवायला मिळतं, कधी आश्चर्य वाटते का हो? पण एक दिवस जेवायला मिळालं नाही, पा मला नाही वाढलं जेवायला, माझी वेळ झाली, मी कासावीस झालो, मला सुचेन असं झालं, पण नाही केला स्वयंपाक, दुःख नेहमी आठवत. कारण आत्मा सुखरूप आहे, सुख आम्हाला आठवत नाही. म्हणून सुख दुःखाच्या लाटांवर म्हटलं तरी सुखांच्या लाटांवर आम्ही कधी आहो हे आमच्या लक्षात येत नाही. आणि दुःखांच्या लाटा मात्र माणूस विसरत नाही. ज्याला सुखांच्याही लाटा लक्षात राहतात तो तो अजूनच मूर्ख, कारण की त्याला त्या विसरायला किती वेळ लागेल आणि मग विचारता सोय नाही. तो कर्ममार्गी. जया आत्मलोकी आस तया चौदेहांचा निराश. ज्याला स्वरूप हवं असेल त्यांनी चारही देहांचा निराश केला पाहिजे. ब्रह्मांड देहाचेही पाश तोडणे पडे. म्हणून
त्याला महाकारण देहाचा सुद्धा पाश तोडायचा असतो. सोहम, मी आत्मा आहे. सहा अहम, या पाशातून पण बाहेर निघायचा आहे. पाश म्हटल्यावर पहिल्यांदा हा स्वीकारायचा आहे आणि 3 देहामधून सुटायचा, आणि नंतर हाही सुटला पाहिजे. याचाही पाश आहे. ज्यांना आत्मस्वरूपापाशी यायचं आहे त्यांना पिंड ब्रह्मांडाच्या 4ही देहांचा निराश करणे आवश्यक आहे. पिंडाचे 4 देह आणि ब्रह्मांडाचे सुद्धा 4 देह, व्यष्टी आणि समष्टी. विराट, हिरण्यगर्भ, सगळे नावं माहिती आहेत तुम्हाला. याच्याही पलीकडे जायचं आहे. पुढचा कोणता आहे? विराट, हिरण्यगर्भ आणि महत. विराट, हिरण्यगर्भ, महत, आणि मग पलीकडे अजून एक ईश्वर नाव दिलंय. काही जणांनी आणखीन वेगळं नाव दिलंय. या ब्रह्मांडाच्या 4 देहांच्या पलीकडे जायचं आणि जीवाच्या 4 देहाच्या पलीकडे, पिंडाच्या 4 देहाच्या पलीकडे जायचं. अशा पद्धतीने 8ही देहांचा निराश ज्याला करावा लागतो त्याला आत्मा प्राप्त होतो. तो आत्मरूप होतो, तो आनंद रूप होतो. पण या देहांमध्ये जो रमतो त्याचं मात्र काही खरं नाही, त्याची गती काही खरी नसते. आणि म्हणून मग तो माणूस कसा असतो? कर्म आणि उपासना याच्या मागे त्याला जाणं भाग आहे. त्याला कर्म करणंच आहे, त्याला उपासना करणं आहे. आणि म्हणून कर्म उपासनेचा समुच्चय आहे, पण ज्ञान कर्माचा समुच्चय होऊ शकत नाही. मग आता हा जो कर्ममार्गी असतो कसा असतो हो? हा कर्ममार्गी मनालाच सगळं काही बस. त्याचं मन प्रफुल्लित तर तो प्रफुल्लित, त्याचं मन दुःखी तर तो दुःखी. आणि मनाच्या हेलक्याव्यावर ज्याचं जीवन चालतं, वाणीवर ज्याचा प्रभाव असतो, वाणी त्याचं शस्त्र असतं. चांगलं बोललं, काय वाक्य वापरतात? एक शब्द 4 लोकात बसवतो आणि एक शब्द 4 लोकातून उठवतो. वाणीला काय केलं त्यांनी? प्रधानत्व दिलं. आणि वाणी ज्याच्या जीवनाचं प्रधानत्व आहे त्याचं जीवन कर्म मार्गामध्ये अतिशय तिखट बोलतात, फार गोड बोलतात. कुणाशी कसं बोलतात? करवती सारखं. कुणाशी इतकं गोड बोलतात की त्याला वाटतं की याच्यासारखा माणूसच नाही. वाणी ज्याचा विकार, विहित कर्मची तया. म्हणून जो मनावर निर्भर आहे, जो वाणीवर निर्भर आहे, तो कर्माचा अधिकारी आहे. त्याला भावनांच्या खेळामध्ये उचंबळण्यात आनंद असतो. वर जाणे, खाली जाणे, खाली डुबणे, वरती येणे, नाकातोंडात पाणी जाणे, पुन्हा रडणे, पुन्हा हा करणे, पुन्हा हा 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 म्हणणे, पुन्हा रडणे. मग असंच काय माझ्यासारखं जीवन इतक्या वाईट परिस्थितीतही मी दिवस काढले नाही तर काय करणार? पण तो कर्ममार्गी आहे, त्याला तेच आहे. त्याच्यासाठी पुढचे सगळे मंत्र दिलेले आहेत. ज्ञान मार्गांसाठी 8 पर्यंत मंत्र होते. मंत्र क्रमांक 9 पासून पुढले कर्म मार्गांसाठी आहे, आणि ते आपण उद्यापासून बघणार आहोत. आता जास्त चिंतनापर पुढचे मंत्र राहणार नाहीत. एकदा अविद्येचं वर्णन करून घेऊ आपण सविस्तर, म्हणजे मग 9, 10, 11, 12 बरोबर सांगता येतील. अशा पद्धतीने आपण लवकरात लवकर कर्मातून ज्ञानामध्ये प्रवेश करावा. कर्ममार्गी ज्ञानमार्गी होऊ शकतो, विसरू नका. नाही तर जन्मभर मी कर्ममार्गी आहे तोच लेबल लावायचं नाही. नाही, वैराग्य आलं कर्माविषयी की झाला हो ज्ञानमार्गी. वैराग्य आहे आलं स्त्री पुत्र धनाविषयी की झाला होतो ज्ञानमार्गी. चालता चालता ठोकर लागते, एका ठोकरीनंतर ड्रेसिंग करतो. 4, 5, 6 वेळा ठोकर लागल्यावर कधीतरी विचार करतो, अरे इथे तर ठोकरच लागत नाही. पहिली जखम दुरुस्त व्हायच्या आधी दुसरी जखम. मुलगा बोलतो, ती जखम विसरत नाही तर नवरा बोलतो, ती जखम विसरत नाही तर जावई म्हणतो, ती जखम विसरत नाही तर शेजारी बोलतो, ती जखम विसरत नाही तर मैत्रीण बोलते, ती जखम विसरत नाही तर पुन्हा पहिले सगळे
भो 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 करून कोणी भुंकतं, कोणी चावतं, कोणी ओरबडतं. शब्दांच्या ह्या सगळ्या छटा आहेत. आणि अशा जीवनाचा ज्या दिवशी त्याला खरंच कंटाळा येतो, तो ज्ञानमार्गी बनतो, तो विरक्ती होतो. त्याला लक्षात येतं, धनसुत दारा लौकिकी पसारा, या पसाऱ्यात रमण्यात काही अर्थ नाही. त्या दिवशी झाला तो ज्ञानमार्गी, पहिले 8 मंत्रांचा अधिकारी झाला. म्हणून कर्ममार्गी ज्ञानमार्गी होऊ शकतो. आणि ज्ञानमार्गी ही कर्मामध्ये कधी रमेल सांगता येत नाही. म्हणून नेहमी ज्ञानाला धरून चालायचं, विवेकाला धरून ठेवायचं, भाव सांभाळायचे, भावनेत धावायचं नाही. भावनेत धावल्याचे परिणाम काय होतात ते सगळं आपण आता उद्या बघूया. आपल्या सगळ्यांना आज वंदन करतो. रामकृष्ण हरी. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी सुनीता. रामकृष्ण हरी काका. 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 रामकृष्ण हरी.